हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हे मी असे आज केस बांधलेले, म्हणजे मगाशी मी अशी हेअरस्टाईल ट्राय केली. आता मला कंटाळा आला म्हणून मी अशी बांधून टाकली. चार्ली चॅप्लिनसारखी दिसते काय? कसंही असं दिसते, जाऊ द्या. तर मी सांगत होती की मी बोलत होती की थँक्यू, तुम्ही मी हा व्हिडिओ थँक्यूसाठी बनवते आहे. थँक्स अ लॉट सगळ्यांना की तुम्ही मला पसंत करत आहात आणि माझे रील्स तुम्ही लाईक करत आहात, बघत आहात. कधी मी थोडासा वेडेपणाही करते रील्समध्ये. कधी मला नाही, कधी अशी ॲक्टिंग निघतच नाही. कधी असं वाटतं काय करतो आहे काय माहिती. म्हणजे कधी असं वाटतं आणि मी टाकते जसं मला जमतं तसं ॲक्टिंग. रील्स बनवते मी आणि त्याला तुम्ही काय बोलतात, लाईक करतात, मला व्ह्यूज देतात, सपोर्ट करतात. त्याच्यासाठी खूप थँक्यू. तुम्ही मला खूप मोटिवेट करत आहात. अशीच मी रील बनवत जाईन आणि असंच मला सपोर्ट करत राहा. प्लीज सपोर्ट करा. मला तुम्ही खूप असं काय बोलतात, म्हणजे जेव्हा माझे व्ह्यूज वाढतात आणि लाईक्स वगैरे येतात तेव्हा मला असं वाटतं की व्हिडिओ बनवावी. आणि हर कोणाला वाटेल असं की व्ह्यूज येतात, लाईक्स येतात, तेव्हा व्हिडिओ बनवावी असं सर्वांना वाटतं त्यांनी काहीतरी लाईफमध्ये काहीतरी पुढे बनावं. आणि यूट्यूब हा एक माध्यम आहे जेणेकरून आपण पुढे जाऊ शकतो. मे बी जर आपण थोडी मेहनत केली आणि थोडं जे पण आपल्यामध्ये टॅलेंट आहे ते दाखवलं. तर मला ॲक्टिंगचा शौक हा आय थिंक लहानपणापासून होता, पण जास्त सिंगिंगचा मला शौक होता. मला सिंगिंग खूप आवडतं. तर आपण आता ॲक्टिंगही आवडतं आणि आता सिंगिंग मी थोडंफार सोडलं आहे, कारण की माझा आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो मला. कारण की मी आवाज काढते ना, तर त्याच्यामुळे मला थोडा इश्यू होतो. पण मला डबिंग वगैरे करायला आवडेल जर मला तसं काही चॉईस भेटला तर. तर थँक्स अ लॉट. तुम्ही खूप मला सपोर्ट करत आहात. थँक्स अ लॉट. असंच सपोर्ट करत राहा आणि बघत राहा माझे व्हिडिओज, एन्जॉय करत राहा. थँक्यू माय सबस्क्रायबर्स. थँक्स अ लॉट. लव बाय.